4 जून 2026 मालाड पूर्व पुष्पा पार्क जवळ बेस्ट बसने ओला कॅबला धडक दिली. 50 वर्षीय कॅब चालकाचा मृत्यू झाला. 21 मे 2026 अंधेरी पश्चिमेला वर्सोवा लिंक रोडवरती बेस्ट बसने दिलेल्या धडकेत एक दुचाकी आणि कारचं नुकसान झालं. 14 मे 2026 अंधेरी पश्चिम आंबिवली परिसरात बेस्टच्या 3 एकामागून एक बस आल्या आणि धडक दिली. चालकाचा मृत्यू झाला. 25 मे 2026 प्रतीक्षानगर आगारामध्ये पार्क केलेल्या बसला अचानक आग लागली. बस जळून खाक झाली. 3 मे 2026 कुर्ला बस डेपोमध्ये बसला आग लागली आणि काल दादर. या सगळ्या घटना काही वर्ष 2 वर्षातल्या नाही तर गेल्या महिन्याभरात घडल्या आहेत. कालच्या दादरच्या घटनेत तर एका क्षणात सर्व काही संपलं. दादरच्या गजबजलेल्या रस्त्यावरती नेहमीप्रमाणे वाहतूक सुरू होती. लोक आपापल्या कामासाठी निघाले होते. पण अचानक बेस्टची एक इलेक्ट्रिक बस नियंत्रणाबाहेर गेल्याचा आरोप होतो. काही सेकंदात वाहनांना धडक बसते, आरडाओरडा सुरू होतो आणि एका तरुणाचा जीव जातो. मुंबईत अपघात काही नवीन नाही, पण जेव्हा अशा घटना बेस्टशी निगडीत असतात तेव्हा त्या केवळ अपघात राहत नाहीत. कारण बेस्ट ही फक्त बस सेवा नाही, तर ती मुंबईची जीवनवाहिनी आहे. दररोज लाखो लोक ज्या व्यवस्थेवरती विश्वास ठेवतात, त्याच व्यवस्थेबाबत जर प्रश्न निर्माण होऊ लागले तर त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. आणि म्हणूनच आज प्रश्न उपस्थित करण्याची वेळ आली आहे की बेस्टच्या या इलेक्ट्रिक बस मृत्यूचा सापळा ठरतायत का? एक काळ होता, मुंबईच्या रस्त्यावरती लाल रंगाची डबल डेकर आणि डिझेल बस हीच बेस्टची ओळख होती. पण गेल्या काही वर्षांमध्ये बेस्ट झपाट्यानं बदलली. प्रदूषण कमी करण्यासाठी, इंधन खर्च कमी करण्यासाठी आणि आधुनिक वाहतूक व्यवस्था उभी करण्यासाठी बेस्टने इलेक्ट्रिक बसकडे मोर्चा वळवला. आज मुंबईमध्ये शेकडो इलेक्ट्रिक बस धावत आहेत. आगामी काळात हा आकडा आणखी वाढणार आहे. म्हणजेच मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीचं भविष्य हे इलेक्ट्रिक बसमध्ये पाहिलं जात आहे. पण याच काळामध्ये अपघातांच्या बातम्याही वाढताना दिसतात. दादरमधली ताजी घटना पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरते. वेट लीजवरची इलेक्ट्रिक बस अनियंत्रित होऊन थेट समोर जो येईल त्याला धडक देत सुटली. कार, टॅक्सी, बाईक सगळ्यांना धडक देत ती प्लाझाच्या बाजूच्या एका भिंतीला धडक देऊन थांबली. या अपघातामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला, काही जण जखमी झालेत. चालकाला ताब्यात घेण्यात आलं, मात्र तपास पूर्ण होण्याआधी कोणालाही दोषी ठरवता येणार नाही. कारण प्रश्न फक्त एका चालकाचा नाही, प्रश्न आहे संपूर्ण व्यवस्थेचा. जर तुम्हाला वाटत असेल की हा एकच अपघात आहे तर आकडे वेगळीच गोष्ट सांगतात. गेल्या काही महिन्यांमध्ये बेस्ट बसशी संबंधित अनेक घटना समोर आल्यात. अंधेरी, भांडूप, कुर्ला, घाटकोपर, मालाड वेगवेगळ्या भागांमध्ये अपघात, धडक किंवा तांत्रिक बिघाडाच्या घटना घडल्या. आणि म्हणूनच आता लोक विचारू लागले आहेत, नेमकं काय सुरू आहे? जानेवारी 2023 ते डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये बेस्ट बसशी संबंधित तब्बल 958 अपघात झालेत, ज्यात 582 अपघात हे भाडे तत्वावरील बसचे अपघात आहेत. त्यात 77 निरपराध लोकांनी आपला जीव गमावला, तर 217 जण जखमी झालेत. हे आकडे कोणालाही हादरवण्यासाठी पुरेसे आहेत. 77 मृत्यू ही काही छोटी संख्या नाही. मुंबईकरांच्या स्मरणात अजूनही एक घटना ताजी आहे, कुर्ल्यातील बेस्ट बसचा भीषण अपघात. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आजही मुंबईकरांच्या डोळ्यासमोरून जात नाही. काही सेकंदात अनियंत्रित झालेल्या बसनं 7 जणांचा जीव घेतला आणि 50हून अधिक जण जखमी झाले. त्या घटनेनंतर बेस्टच्या सुरक्षेविषयी मोठा प्रश्न निर्माण झाला होता. चौकशी झाली, तपासणी सुरू झाली. पुढे काय घडलं तर आता पुन्हा दादरमध्ये तसाच काहीसा प्रकार झाला. यामुळेच लोकांच्या मनातली भीती पुन्हा वाढते. मग बेस्टच्या या वाढत्या अपघातांचं कारण काय? याचं उत्तर एका वाक्यात देता येणार नाही, कारण अपघातांमध्ये अनेक कारणं असतात. मानवी चूक, तांत्रिक बिघाड, वाहतूक कोंडी, रस्त्यांची अवस्था, पादचाऱ्यांचा निष्काळजीपणा, चालकाची मानसिकता किंवा यापैकी अनेक गोष्टी एकत्र. इलेक्ट्रिक बसच याच केंद्रस्थानी का आल्या आहेत तर त्या डिझेल किंवा सीएनजी बसपेक्षा वेगळ्या ठरतात. इलेक्ट्रिक बस हा टॉर्क लगेच मिळतो, म्हणजे चालकानं एक्सिलेटर दाबताच बस वेगानं प्रतिसाद देते. मुंबईसारख्या गर्दीच्या शहरात हा फरक महत्त्वाचा ठरतो, विशेषतः अरुंद रस्ते आणि गर्दीच्या चौकांमध्ये. चालकांवरचा ताण देखील यात महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण बेस्टच्या अनेक इलेक्ट्रिक बस आता कंत्राटी मॉडेलवरती चालतात. बस वेगळी, चालक वेगळ्या कंपनीचा, ऑपरेशन वेगळ्या कंपनीकडे. अशा व्यवस्थेमध्ये चालकांवरती वेळेचा दबाव असतो का? त्यांना पुरेसं प्रशिक्षण मिळतं का? कामाचे तास किती असतात?
हे प्रश्न वारंवार उपस्थित होतात. बेस्ट प्रशासन काय म्हणतं? तर बेस्ट प्रशासनाचा दावा आहे की सर्व चालकांना प्रशिक्षण दिलं जातं, बसची नियमित तपासणी होते, सुरक्षेचे निकष पाळले जातात. पण प्रत्येक मोठ्या अपघातानंतर हेच प्रश्न पुन्हा उभे राहतात आणि त्यामुळेच केवळ दावे पुरेसे वाटत नाहीत. आता दादरच्या अपघातानंतर बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी तातडीनं सर्व भाडेतत्वावरील बस पुरवठादारांची बैठक घेतली. प्रत्येक भाडेतत्वावरील बस आगारातून निघण्याच्या आधी तसंच प्रत्येक बसचा 30,000 किलोमीटरचा टप्पा पूर्ण केल्यानंतर त्याची संपूर्ण तपासणी बंधनकारक करण्याच्या सूचना केल्या. याने काही फरक पडेल का? याचं उत्तर सध्या तरी नाही. पण गेल्या 3 वर्षांमध्ये झालेल्या 958 अपघातांपैकी 85% अधिक अपघात हे भाडेतत्वावरील बेस्ट बसचे झालेत. मग काही प्रश्न उपस्थित होतात. भाडेतत्वावरील बसेस सुरक्षित नाहीत का? बेस्टच्या इलेक्ट्रिक बसेस धोकादायक आहेत का? की मुंबईची वाहतूक व्यवस्था इतकी तणावपूर्ण झाली आहे की अपघात टाळणंच कठीण झालंय? हा खरा प्रश्न आहे. कारण इलेक्ट्रिक बस जगभर चालतात. अनेक शहरांमध्ये त्या यशस्वी ठरल्या आहेत. म्हणजे समस्या ही फक्त तंत्रज्ञानात आहे असं म्हणता येणार नाही. प्रश्न कदाचित व्यवस्थापनात, प्रशिक्षणात, देखभालीत किंवा शहरी वाहतुकीच्या वास्तवातही असू शकतो. दादर अपघाताचा तपास येत्या काही दिवसांमध्ये अनेक प्रश्नांची उत्तरं देईल. पण एक गोष्ट निश्चित आहे, बेस्टवरती मुंबईकरांचा विश्वास आहे आणि तो विश्वास टिकवायचा असेल तर प्रत्येक अपघातानंतर फक्त चौकशी करून चालणार नाही, तर त्या अपघातातून शिकून बदल घडवावे लागतील. कारण बेस्ट ही बस केवळ वाहन सेवा नाही, ती लाखो मुंबईकरांच्या रोजच्या आयुष्याचा भाग आहे. आणि म्हणूनच या जीवन वाहिनीचा प्रवास हा मृत्यू वाहिनीच्या दिशेनं जाण्याआधी तो रोखला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून सांगा. मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. फेसबुक, इन्स्टा पेज फॉलो करा. धन्यवाद.